राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये पत्रांचा घोळ, पदांचा गोंधळ अशा पद्धतीची चर्चा आता सुरू झाली आहे। 2 महिन्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून निवडणूक आयोगाला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षा सुनेत्रा पवार यांच्या सहीनं पत्र देण्यात आली आणि त्या पत्रांमध्ये राष्ट्रीय कार्यकारिणीमध्ये जे काही मिनिट्स देण्यात आले होते, लिहिण्यात आले होते, ते नमूद करण्यात आले होते। राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या राष्ट्रीय कार्यकारिणीमध्ये सुनेत्रा पवार राष्ट्रीय अध्यक्षा, प्रफुल्ल पटेल राष्ट्रीय कार्याध्यक्ष आणि महाराष्ट्राचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे अशा पद्धतीची घोषणा करण्यात आली। प्रत्यक्षात ज्यावेळेस पत्रव्यवहार निवडणूक आयोगाला करण्यात आला त्यावेळेस प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरे यांच्या नावांपुढे कुठल्याही पदांचा उल्लेखच करण्यात आला नव्हता। यावरून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये चर्चा सुरू झाली की या 2 महत्त्वाच्या नेत्यांना पदावरून काढून टाकण्यात आले आणि त्यानंतर सुनेत्रा पवारांच्या वतीनं स्पष्टता आणण्यात आली की अशा पद्धतीचा कुठलाही प्रकार पक्षामध्ये घडलेला नाही, ती केवळ टेक्निकल चूक आहे आणि लवकरच आम्ही या संदर्भातला पत्रव्यवहार निवडणूक आयोगासोबत करणार आहोत। यानंतर पुन्हा एकदा 29 एप्रिलला काही पत्रव्यवहार निवडणूक आयोगासोबत करण्यात आला आणि पुन्हा एकदा पार्थ पवार यांच्या माध्यमातून जो पत्रव्यवहार करण्यात आला होता त्याच्यामध्ये प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरे यांच्या नावांपुढे कुठल्याही पदांचा उल्लेख करण्यात आला नाही आणि त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षांमध्ये पत्रांचा घोळ, पदांचा गोंधळ अशी चर्चा सुरू झाली आणि त्यानंतर अधिकची माहिती घेण्याचा प्रयत्न केल्यानंतर एक महत्त्वाची बाब समोर आलेली आहे। पार्थ पवार जे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नवनियुक्त खासदार आहेत, युवा नेते आहेत, त्यांच्या माध्यमातून हा सगळा पत्रव्यवहार सुरू आहे आणि त्यामुळेच सही सुनेत्रा पवारांची, शाही पार्थ पवारांची अशी देखील एक चर्चा सुरू झाली आहे। सुनेत्रा पवार यांचं पार्थ पवार ऐकत नाहीत आणि त्यामुळेच ज्यावेळेस पत्रव्यवहार निवडणूक आयोगासोबत होतोय त्यामुळे टेक्निकल ज्या काही अडचणी निर्माण होत आहेत याला सर्वस्वी आता कुठेतरी पार्थ पवारांकडे अंगुली निर्देश केला जात आहे। या सगळ्या विषयांसंदर्भात पार्थ पवार यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला, मात्र त्यांनी या विषयावर आपण बोलणार नसल्याचं सांगितलं आणि जो पत्रव्यवहार आम्ही करणार आहोत तो माध्यमांना आम्ही का उघड करू असा सवाल देखील उपस्थित केला। एकीकडे प्रफुल्ल पटेल, सुनील तटकरे यांच्या बाबतीतल्या या गोष्टी समोर येत असताना दुसरीकडे सुनेत्रा पवार आता राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं नेतृत्व करू शकतील का, किंवा प्रफुल्ल पटेल, सुनील तटकरे जर खरंच पदावरून काढण्यात आलं असेल तर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची धुरा नेमकं कोण सांभाळणार, हा पक्ष पुढे कोण घेऊन जाणार असे सवाल उपस्थित व्हायला सुरुवात झाली आणि त्यानंतर आमदारांमध्ये चलबिचल सुरू झाल्याची देखील माहिती समोर आली आहे। मागच्या 2-3 दिवसांपासून राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांच्याशी काही आमदारांना संपर्क साधलाय आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं नेतृत्व देखील त्यांना करावं आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची बिघडत चाललेली घडी सुधारावी अशा पद्धतीची विनंती केल्याची देखील माहिती मिळते। त्यातली आणखीन एक अधोरेखित करण्यासारखी बाब अशी आहे की राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष प्रफुल्ल पटेल, प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांना देखील काही दिवसांपूर्वी शरद पवारांची भेट घेतली आहे आणि पार्थ पवारांच्याच अनुषंगाने काही तक्रारी देखील त्या ठिकाणी केल्यात आणि त्यामुळेच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं भविष्य सध्या अडचणीत आहे आणि यावर आता काय निर्णय सुनेत्रा पवार घेत आहेत हे पाहणं महत्वाचं राहणार आहे। राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातल्या या अडचणींच्या अनुषंगानं शरद पवार यांना मात्र सध्या तरी चुप्पी साधली आहे, कुठल्याही प्रकारची प्रतिक्रिया त्यांना दिलेली नाहीये। तर दुसरीकडे त्यांना प्रफुल्ल पटेल, सुनील तटकरे यांचं जाहीर कौतुक देखील केलंय। एकीकडे प्रफुल्ल पटेल, सुनील तटकरे यांचं कौतुक आणि दुसरीकडे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची विस्कळीत चाललेली घडी, या सगळ्या घडामोडींच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्ष सुनेत्रा पवार काय निर्णय घेत आहेत, शरद पवार आणि सुनेत्रा पवार पुन्हा एकदा एकत्र येतील आणि राष्ट्रवादी दोन्ही एकत्र होतील का, असे अनेक सवाल उपस्थित होताना आपल्याला दिसत आहेत। राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातल्या सध्याच्या या घडामोडींच्या पार्श्वभूमीवर आमदारांमध्ये मात्र प्रचंड नाराजी आहे आणि आमदारांना आता एक पाऊल पुढे टाकत शरद पवारांच्या दिशेने वाटचाल सुरू केल्याची देखील माहिती मिळते आहे। याला कारण देखील आणखीन एक महत्वाचं असं आहे की भाजप जे महायुतीचा महत्वाचा घटक पक्ष आहे त्यांना स्पष्टपणे सांगितलेलं आहे की इतर कुठल्याही पक्षांमधलं जे इन्कमिंग आहे, खास करून महायुतीच्या घटक पक्षांमधलं, ते आपण करणार नाहीये आणि त्यामुळेच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षांच्या आमदारांच्या मनात जरी भाजपमध्ये जायचं असेल तरी सध्या त्यांना त्या ठिकाणी जाता येणार नाहीये। त्यामुळे सुनील तटकरे प्रफुल्ल पटेल सोबत नसतील, सुनेत्रा पवार ही घडी व्यवस्थित करू शकत नसतील तर पार्थ पवारांच्या नेतृत्वावर कितपत विश्वास आमदार ठेवतील हा प्रश्न आहे आणि त्यामुळेच आगामी काळामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये काही वेगळा निर्णय झाला तर आश्चर्य वाटायला नको। एकंदरीतच काय, इलेक्शनच्या दारात टेक्निकल एरर, पक्षात मात्र पॉलिटिकल हॉरर अशा पद्धतीची परिस्थिती राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये आहे। कॅमेरामन सचिन शिंदे, निलेश बुदावले, एबीपी माझा, मुंबई।